नॅशनल काउन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन्स आणि गोवा बोर्ड ऑफ काउन्सिल हांच्या वतीन हांगासर आयोजित केल्ल्या ह्या बोर्ड ऑफ इथिक्स अँड रजिस्ट्रेशन टू NCISM हाचे ह्या कार्यक्रमाक आमच्या मदीं आसत प्रोफेसर डॉक्टर वैद्य प्रकाश शर्मा जे खास करून प्रेजेंटेशन ऑफ इथिक्स हाजेर दिवपाक आयल्या. त्याच बरोबर आमच्या मदीं आसात मॅडम रजनी नायर, ती तुमकां ह्या विशयाचेर मार्गदर्शन करतली. चेअरमॅन ऑफ द गोवा बोर्ड डॉक्टर स्नेहा भागवत, व्यासपीठाचेर आशिल्ले बाकीची सगळी मानेस्त, हांव सगळ्यांची नांवां घेवपाक वचना. म्हजे समोर आशिल्ले म्हजे सगळे डॉक्टर्स भाव आनी भयणांनो, सगळ्यात पयलीं हांव कॉंग्रेच्युलेट करता नॅशनल कमिशन ऑफ द इंडियन सिस्टम ऑफ मेडिसिन्स. ऑल द वे दे हॅव कम फ्रॉम द दिल्ली टू टीच यू, टू टेल यू अबाउट द इथिक्स अँड रजिस्ट्रेशन ऑन द NCISM हें सांगपाक आयल्या बद्दल. तांची दोनूय प्रेजेंटेशन्स म्हाज्या भाशणाच्या उपरांत जातली, पण हेजो खरो फायदो जो आहा पळय न्ही, हो आमकां खूब मोठ्या प्रमाणांत म्हणजे आयुष्मान भारत डिजिटल मिशन ह्या पोर्टलाच्या अंतर्गत आमकां रजिस्ट्रेशन करपाक जातलें. उलयता आसतना म्हणजे पयलीं CCIM बॉडी आशिल्ली, सेंट्रल काउन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन्स, तुमच्या सगळ्यांच्या आशिर्वादान, तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टात आय हॅव रिप्रेझेंटेड ट्वायस ऑन दॅट बॉडी. CCIMचेर रिप्रेझेंट करपाचो योग म्हाका दोनदां मेळ्ळो आनी दोनदांय बी आमी दोन गजाली प्रामुख्यान त्याय मिटिंगेंत थंयसर मांडटाले, वयता थंयसरूय मांडटाले की एक म्हणजे रायट्स जे आसा प्रॅक्टिशनरांचे, हे रायट्स सगळ्यांक युनिफॉर्म अँड ऑल इंडिया लेवलाचेर मेळपाक जाय. आनी त्याच बरोबर स्टँडर्ड ऑफ एड्युकेशन्स म्हणजे स्टँडर्ड ऑफ द सिलेबस हे जे आसा पळय न्ही, हें डिसायड जावपाक जाय. वेळच्या वेळ डिसायड जाल्या उपरांत म्हाका दिसता बऱ्या स्टेपाच्या उपरांत हांवें पळयलें की भारत सरकारान आपलो जो गॅजेट काडपाक जाय, तो गॅजेट 2023 म्हणजे रिसेंटली जवळपास 29 डिसेंबर 2023 हेज्या वेळार गॅजेट पब्लीश केलो. हांव बसलेलो आसतना म्हाका गॅजेट आत्तां डॉक्टर राकेश शर्मा हांच्यांनी दिलो. आय एम गोईंग थ्रू दॅट गॅजेट. हांव तो गॅजेट बारीक पळयतालो, द नॅशनल कमिशन फॉर द इंडियन सिस्टम ऑफ मेडिसिन नोटिफिकेशन्स. तेच्यांनी क्लियर कट टायटला पासून सिलेबसा पर्यंत आनी वॉट टू फॉलो, वॉट नॉट टू फॉलो, वॉट टू डू, वॉट नॉट टू डू हाजेर क्लियर कट तांच्यांनी क्लियर केला. आनी फर्स्ट टायम भारत सरकारान अशा पद्दतीचें नोटिफिकेशन इतकें क्लियर केलां वीच शूड फॉलो बाय द ईच अँड एवरी स्टेट गव्हर्मेंट. हांवें आत्तांच तुमचे चेअरमॅन आनी आमचे डेप्युटी डायरेक्टर आयुश हांकां दोगांयकूय सांगलां की तुमी रोखडीच फायल पुटअप करात की स्टेट गव्हर्मेंटाक जे एडॉप्ट करपाक जाय ते जाता तितके बेगीन वेळ पडलो जाल्यार ह्याच येता त्या एसेंब्लीक आमी ते एडॉप्ट करून घेवया. नो डावट इट इज अ सेंट्रल गॅजेट, बट ताका स्टेट गॅजेटांत अमायंड करपाचें, स्टेट गॅजेटांत रुल्स फॉर्म करपाची गरज आसा, अदरवायज ताजें इम्प्लिमेंटेशन जावपाक शकना. म्हणजे ताका लागूनच तांच्यांनी काडलेलो गॅजेट हो पुराय आमी जाता तितके बेगीन एडॉप्ट करून घेतलो. दुसरी गजाल तांच्यांनी जी म्हत्वाची आनी जी सुरवात केल्या वीच इज एन अंडर द आयुष्मान भारत डिजिटल मिशन वीच इज अ लँडमार्क इनिशिएटिव्स वीच कवर्स म्हणजे आम डिजिटल सर्टिफिकेट फॉर द डॉक्टर्स. नो डावट पुराय भारत देशांत आयुश डॉक्टर्स कितले आसा आनी कितले आसचे, हाज्याय फुडें कितले जातले, हांकां एक डिजिटल सर्टिफिकेट दिवन कोणीय जरी पोर्टलाचेर गेलो जाल्यार ताका व्हेरीफाय करपाक मेळचें. बरेचशे फावटी क्वॅकरी जी आयल्या पळय न्ही, ती आमच्या मदींच आयल्या आनी आमच्या मदीं कित्याक आयल्या तर तेजें स्टँडर्डायजेशन जावंक नाशिल्लें म्हणून आयल्या. आनी आतां जेन्ना भारत सरकारान ही इनिशिएटिव्स घेतली, म्हाका दिसता हितूर जी क्वॅक्स जे येवपाक लागल्या ते बंद जातले. त्या खातीर हाज्या खातीर म्हाका दिसता स्टेट गव्हर्मेंट हॅज ऑलरेडी अपॉयंटेड द डायरेक्टर आयुश मिशन. खंय गेलो तो, वेर इज ही पवन, वेर इज पवन, पवनाक ऑलरेडी अपॉयंट केल्या. पवनान ऑलरेडी इनिशिएटिव्स घेतल्या. आतां पर्यंत कितले जाण रजिस्टर्ड जाले डॉक्टर पवन? फक्त 200 जाल्या. 900च्या वयर जावपाक जाय ते एप्रॉक्सिमेटली. अँड ऑल्सो द होमिओपॅथीक प्रॅक्टिशनर्स न्ही, आयुर्वेदा आनी होमिओपॅथी बोथ शूड रजिस्टर्ड. ओके, हय. सो एक गजाल म्हणजे बस पवन,
हांवें मुद्दामून कित्याक सांगता, हांवें ताका म्हटलें गोंया सारकेल्या बारीकशा स्टेटींत हें रजिस्ट्रेशन जावपाक खरें म्हणजे चड दीस लागोंक जायना आसलें. म्हाजेंय रजिस्ट्रेशन करून घे. हे चड दीस लागपाक जायना आशिल्ले, खरें तें रोखडेंच जावपाक जाय आशिल्लें. बट जालां कितें, नो डावट देर इज अ लॅक ऑफ कोऑर्डिनेशन बिटवीन द चेअरमॅन, बिटवीन द डेप्युटी डायरेक्टर्स, कॉलेज. आतांच पवना कडेन हांव 2 मिनटां तेच्या कडेन बसल्या उपरांत रोखडेंच ताका सांगलें की ही गजाल एक्चुली तांचे मॅडमीचें म्हणणें आसा की बिफोर ऑगस्ट इट शूड 100% कंप्लिशन जावपाक जाय. म्हाजें तर म्हणणें आसा की 30th जुलय पर्यंत each and every practitioner should digitally registered on this ABDM and it is possible आसा गोंयांत. दे ऑल म्हणजे पवन आनी ताजी पुराय टीम ही तुमकां मदत करतली. आतां डिजिटली रजिस्टर्ड कशें करप हाजेर प्रेजेंटेशनूय बी दोनी डॉक्टर शर्मा, डॉक्टर नायर मॅडम ही तुमकां दितली. जे आज हांगासर आयल्या ते म्हाका दिसता रोखडेच करपाक शकतले. जे हांगासर येवंक ना तांकां आमी मॅसेज पास ऑन करची पडटली की डिजिटली तुका रजिस्टर्ड करून घे. ताज्या खातीर कदाचित कावन्सिलाची सर्टिफिकेट लागतली, ताज्या खातीर आमचें आधार कार्डूय लागतलें. इट इज आधार लिंक्ड रायट. 2 सर्टिफिकेट इज कंपल्सरी. आनी हें एकदां जालें काय जे हांगासर येवंक ना तांकांय तुमी रिक्वेस्ट करचें, तांकांय डिजिटली रजिस्टर्ड करूंक लावचें. थोडे जाण जे प्रॅक्टिसूच करिना आसतले म्हाज्या सारके, बट तांकांय सांगचें की तुमी रजिस्टर्ड करात म्हणून. कारण ते रजिस्टर्ड करप गरजेचें आसा. कारण दॅट रजिस्ट्रेशन नंबर ऑफ द कावन्सिलांतलो जो रजिस्ट्रेशन नंबर दिल्लो आसा, फाल्यां सकाळीं म्हणजे तितूरय फुडें जर तो नंबर कोणी युटिलायज जर केलो ना न्ही जाल्यार तो नंबर घेवन परत एकदां कोण तरी बोगस करपाक शकता. म्हणून A to Z जर सगळेच नंबर रजिस्ट्रेशनान जर ऑनलायन आसत जाल्यार बोगसूय कोण भितर सरचो ना. जाल्यार परत म्हणजे डुप्लिकेशन खूब जायत आसता. पूण दोज हू आर नॉट प्रॅक्टिसींग ऑल्सो फॉर रिक्वेस्ट देम टू डू देर रजिस्ट्रेशन. आनी गोंय हे पयलें राज्य जावचें की 100% प्रॅक्टिशनर शूड रजिस्टर्ड ऑन ABDM. हें जातलें काय ना तें जावपाक तुमची सगळ्यांची मदत जाय. NCSM हे आपल्या परीत मदत करतले प्रेजेंटेशन दिवन, बट सगळ्या डॉक्टर्सांनी रजिस्ट्रेशन घेवचें. म्हाका दिसता गोंय सारकेल्या ल्हान स्टेटींत तांच्यांनी हांगासर येवन ही इनिशिएटिव्ज घेतली आनी हें रजिस्ट्रेशन केलें. करपा खातीर आमकां सगळ्या जाणांक मदत केली. त्या बद्दल हांव खरोखरूच गोंय स्टेटीच्या मैं गोवा सरकार की तरफ से और बिहाफ ऑफ ऑल माय प्रैक्टिशनर्स स्पेशली थैंक्स फॉर बोथ ऑफ यू बाय टेकिंग दिस इनिशिएटिव्स टू डू द रजिस्ट्रेशन टू इन द स्टेट ऑफ गोवा बाय ऑल द वे कमिंग फ्रॉम द दिल्ली एंड टेलिंग द डिटेल प्रोसिजर ऑफ द बोर्ड ऑफ द इथिक्स एंड रजिस्ट्रेशन्स. हे सगळें सांगता आसतना म्हाका म्हणजे एक हितूर एफिशियन्सी येतली, एसेसिबिलिटी जातली, पेशंट एम्पावरमेंट जातलो, क्वॉलिटी केअर जातलें. ह्यो सगळ्यो गजाली ज्यो आसा पळय न्ही हितूर आमकां अपग्रेड करपाक जातलें. आमकां एक स्टेप फुडें वचपाक जाय. आतां ताणें म्हटलें की डॉक्टर्सांक डॉलर्सांनी पयशे मेळटाले, आमकांय डॉलर्सांनी मेळपाक जाय आनी इट इज पॉसिबल आसा. आमी म्हणटा की हॉनरेबल प्रायम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी हांच्यांनी जेन्ना 21 जून योगा डे म्हणून डिक्लेअर केलो आनी आयुष प्रॅक्टिशनर्स आयुष विजा डिक्लेअर केल्या उपरांत पुराय देशभर हे आयुष प्रॅक्टिशनर्स हे म्हणजे रिकग्नायज जाले. पुराय वर्ल्ड ऑलमोस्ट इन 180 कंट्रीज वी हॅव रिकग्नायज्ड. म्हणून फाल्यां सकाळीं म्हाका दिसता ABDMचेर किंवा डिजिटल मिशनाचेर आमी रजिस्टर्ड केल्या उपरांत इट इज अ वॅलीड सर्टिफिकेट not only throughout the India, but it is a valid certificate out of the India also. That is most important. म्हणजे फाल्यां सकाळीं जर फॉरेन कंट्रीत दुबयत वचून तुमी म्हटलें की तुजे डॉक्युमेंट वॅलीड काय कितें त्या सरकारान जर विचारलें, यू जस्ट सर्च द वेबसायट ऑफ द आयुष अँड चॅक माय नेम इज रजिस्टर्ड ऑर नॉट रजिस्टर्ड. म्हणजे आमकां डिजिटल सर्टिफिकेट जरी एक दाखयली जाल्यार आमकां वेगळे डॉक्युमेंट दाखोवपाची गरज ना. देल गिव द रजिस्ट्रेशन बिकॉज बऱ्याचशा फॉरेन कंट्रीजांनी आमचे बरेच आयुष डॉक्टर्स आसात, वतात, प्रॅक्टिसूय करतात. बट इन फ्युचर तांचेय प्रॉब्लेम्स जे आसा पळय न्ही ABDM रजिस्ट्रेशनाच्या उपरांत तांकांय त्या कंट्रीत येवपी प्रॉब्लेम्स जे आसा पळय न्ही हे प्रॉब्लेम्स रिजॉल्व जातले आनी ते रिजॉल्व जावपा खातीर सुद्दां आमी हें करपाची गरज आसा. इन फ्युचर आमी ताका म्हणटा की ऑनलायन
कन्सल्टेशन्स प्रोसेस म्हणजे अलॉंग विथ आवर ट्रेडिशनल प्रॅक्टिसीस की ऑनलायन कन्सल्टेशन प्रोसेस हो स्टार्ट जावपाची गरज आसा किंवा मॅक्झिमम कॅन डू इट आनी करपाक शकता. म्हाका खबर आसा की खूब जाणां कडेन बींग द गोवा एज अ टुरिस्टीक स्टेट वी कॅन कन्वर्ट दॅट इन टू द वेलनेस स्टेट, नॉट ओन्ली द टुरिस्टीक स्टेट पण आमकां ती वेलनेस स्टेटींतल्यान जर कन्वर्ट करपाक जाय आसत. आय एम नॉट सेईंग ओन्ली द वेलनेस टुरिजम बट आय एम सेईंग द वेलनेस स्टेट म्हणून आमकां रिकॉग्निशन मेळपाक जाय. बरेचशे जाण आज नो डावट आमची ट्रेडिशनल प्रॅक्टीस आसतली, आमी जनरल प्रॅक्टीस करता आसतलेच बट ओन्ली प्रॅक्टीस फॉर द वेलनेस हेय करपी आज जर आमी पळयत जाल्यार विदीन सदर्न पार्ट ऑफ द कंट्री मॅक्झिमम क्लिनिक्स एंड मॅक्झिमम हॉस्पिटल्स वीच प्रॅक्टीस फॉर द वेलनेस पर्पज एंड दॅट प्रॅक्टीस ही गोंयांत सुरू जावपाची गरज आसा. आनी तेन्नाच आमी जेका म्हणटा की आमी एक स्टेप फुडें वतले आनी ताज्या उपरांत अशा पद्दतीचे सुरवात करपाक शकता. आवर फ्यू डॉक्टर्स हॅव टेकन द इनिशिएटिव्स म्हणजे डॉक्टर ज्योती आसा ताणें इनिशिएटिव्स की पंचकर्मांतलो ह्युमन रिसोर्स क्रिएट करपाक सुरवात केला. तुमी जर आज पळयशात म्हणजे आमी इनिशिएटिव्स घेयना जाल्यार तें कांयच जावचें ना. आमकां जो ह्युमन रिसोर्स लागता तो आमीच तयार करचो पडटलो. म्हणजे फॉर एग्जाम्पल डिप्लोमा इन फार्मासी इन आयुर्वेदा, डिप्लोमा इन नर्सिंग इन आयुर्वेदा, पंचकर्मा एसिस्टंट इन आयुर्वेदा हे जर सगळें करपाक जाय आसत जाल्यार आयुश डॉक्टरानूच इनिशिएटिव्स घेतली जाल्यारूच तें सुरवात जातलें. म्हणून जशें म्हटलां आमी आतां बाकीचे सगळे जर आमचे प्रॉब्लेम्स आमी सॉल्व करतले आसत सो डॉक्टर ज्योती हॅड टेकन द इनिशिएटिव्स फॉर द पंचकर्म. शी हॅड स्टार्टेड वीथ द पंचकर्मा एसिस्टंट कोर्स वीच इज अगेन एफिलेटेड टू द डायरेक्टरेट ऑफ स्कील डेव्हलपमेंट आनी ऑलरेडी म्हाका दिसता 20-25 लोकांक तेणें ट्रेनिंगूय दिली. भितरले 8-10 लोक ऑलरेडी जॉयनूय जाले. म्हणजे एक बरी इनिशिएटिव्स तेणें घेतली आमच्या बेचोलेत सुरू करून आनी बऱ्याच जाणांक म्हणजे आफ्टर आयुश हॉस्पिटल आमचे कडेन UG आनी PG गोंयांत सुरू जाल्या उपरांत इट इज एन ऑल ओवर इंडिया तेजे एक बरी मॅसेज आयुर्वेदाच्या बद्दलूय गेल्या. आनी आजुनूय जर कोणी पळोवंक ना आसत जाल्यार एकदां आयुश हॉस्पिटल मुद्दामून वचून पळोवचें. कारण ज्या पद्दतीचो स्टँडर्ड मेंटेन तेंच्यांनी केला म्हणजे एखादी जर मेडिकल प्रायवेट मेडिकल कॉलेज सुद्दां अशी आसूंक शकना ताज्याय पेक्षा बरो स्टँडर्ड हो आयुश हॉस्पिटलाचो आसा. तितक्या बऱ्या स्टँडर्डान हांवें कित्याक सांगलें तर गव्हर्मेंट ऑफ इंडियाचो विजन आयुर्वेदाच्या बद्दल आयुश्याच्या बद्दल क्लियर आसा की इतल्या बऱ्या स्टँडर्डाचे कॉलेज तयार केल्या उपरांत तितकेच बरे ह्युमन म्हणजे प्रॅक्टिशनर्स तयार जावचे आनी ते प्रॅक्टिशनरांनी इन फ्युचर नॉट ओन्ली इन इंडिया बट तेच्यांनी फॉरेन कंट्रीन वचून म्हणजे आमी जगाक आयुर्वेद शिकोवपाची गरज आसा, जगाक आयुर्वेद दिवपाची गरज आसा, जगान आयुर्वेद प्रॅक्टीस करपाची गरज आसा. तो ह्युमन रिसोर्स जो आसा पळय न्ही तो हांगा क्रिएट जावपाक जाय. आनी ताकाच लागून आमी म्हणटाले की बरेचशे फावटी बऱ्याच जाणांनी ऑल ओवर इंडिया म्हणजे CCIM जेन्ना बंद उडयलें की तेन्ना टिकाय केली. म्हणजे म्हाका खबर आसा CCIMचेर हांव आसून सुद्दां की खंयसरूच एक कॉमन स्टँडर्ड येनाशिल्लो की CCIM बंद उडयल्या उपरांत NCSM सुरवात केलें वीच इज अगेन म्हणजे आयुश मिनिस्ट्री जशी मोदीजीन सुरवात केली तशीच सगळ्यो कॉलेजीस आनी सगळें एड्युकेशन स्टँडर्ड करपा खातीर NCSM सुरवात केलें आनी NCSMच्या वतीन की वेगवेगळ्यो बॉडीज केल्यो. रायट एंड प्रिविलेज ऑफ द प्रॅक्टिशनर्स ओके हातूंत तेंच्यांनी इतकेच न्ही म्हणजे आतां तेंच्यांनी म्हटलें तशें वॉट टायप ऑफ सर्टिफिकेट्स वी कॅन गिव वॉट नॉट ओके रायट ऑफ द प्रॅक्टिशनर इन सर्टन अपॉयंटमेंट्स रायट ऑफ द प्रॅक्टिशनर ऑफ द इंडियन सिस्टम ऑफ मेडिसिन्स ओके त्याच बरोबर स्टँडर्ड प्रोफेशनलायझेशन कंडक्ट्स इथिक्स कोड ऑफ इथिक्स हें सगळें जें आसा पळय न्ही तेंच्यांनी फर्स्ट टायम म्हणजे अक्षरशः 75 वर्साच्या उपरांत आमी जेका म्हणटा की आयुर्वेद हो 4000 वर्सां पयलीं आशिल्लो की मुळात सर्जरी जगाक जर कोणी शिकयली आसत जाल्यार वीच इज बाय द सुश्रुत आनी इट इज नॉट हें आमी सांगना ऑस्ट्रेलियांतल्या एका बीग हॉस्पिटल सुश्रुतांचो व्हडलो पोर्ट्रेट आसा ओके आनी तांच्यांनी सकयल मेन्शन केलां द फादर ऑफ सर्जरी इज सुश्रुत म्हणून. आमी सांगना ऑस्ट्रेलियेंत एका बीग हॉस्पिटलांत तांच्यांनी सुश्रुताचो पोर्ट्रेट करून लायला म्हणून बट 75 वर्सां जाल्या उपरांत सुद्दां म्हणजे एक गजाल आयुर्वेदा कडेन जो निग्लेक्ट केल्लें तेका परत एकदां स्टँडर्डायजेशन करपाचो आनी गॅजेट नोटिफाय करपाचें काम हें ह्या सरकारांत केलें माननीय मोदीजीत केलें आयुश मंत्रालयान केलें. एट प्रेजेंट आसलेले आयुश मिनिस्टर
मिस्टर सोनोवाल, ही इज गुड फ्रेंड ऑफ मायन. खुबशे फावटी मेळ्या उपरांत हेल्दी डिस्कशन्स आयुर्वेदाच्या हाजेरूय जाता. एम्सची वेगवेगळी हॉस्पिटल्स जी पुराय देशांत सुरवात जाले आनी सगळ्यांत व्हडलें जर कितें आसत हांव म्हणटा WHO सेंटर जे जयपुरांत सुरवात जालें, वीच इज अ ट्रेडिशनल मेडिसिन्सचो रिसर्च करपाक जे सुरवात जालें. म्हणजे आमी पळयतात की ट्रेडिशनल मेडिसिना कडेन इन रेस्ट ऑल कंट्री दे आर गिवींग द मोर फोकस ऑन द ट्रेडिशनल मेडिसिन्स. बट देशांत केन्ना करूंक नाशिल्लें. बट ते जो रिसर्च करपाचें सेंटर हें नॉट जयपूर, सॉरी, जामनगर जर सुरवात केलें, दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट आयुर्वेदाच्या अनुसार. आयजूय बी म्हणजे आमी पळयता की दोज आर डुईंग द रिसर्च अंडर द वन सम हॉस्पिटल्स किंवा अंडर सम कॉलेज, दॅर इज अ गुड स्पॉन्सरशीप फ्रॉम द गव्हर्मेंट ऑफ इंडिया आयजूय आसा. त्या खातीर तांच्यांनी जशें म्हटलें की वायल प्रॅक्टिसींग वी वॉन्ट टू कीप द सिलेबस. म्हाजें तर म्हणणें आसा की वायल प्रॅक्टिसींग वी वॉन्ट टू कीप द रिकॉर्ड ऑफ द केसीस, वी वॉन्ट टू डू द रिसर्च ऑफ द केसीस. आयजूय खुबशे प्रॅक्टिशनर्स हे आमचे रिसर्च ओरिएंटेड प्रॅक्टीस जी आसा पळय न्ही ही करपाक लागलेले आसा. आनी त्याच पद्दतीची प्रॅक्टीस इन फ्युचर्स आमच्या डॉक्टर्सां कडल्यान जावची अशें म्हाका दिसता. आयच्या ह्या सुवाळ्याचेर मुद्दामून म्हणजे हो कार्यक्रम साखळेंत ऑर्गनायज केलो. खरें म्हणजे हो पणजेंत किंवा आनी खंयसरूय ऑर्गनायज जावपाक शकतालो, बट तरी सुद्दां आमच्या ह्या साखळेंतल्या रवींद्र भवनांत तुमी हो प्रोग्राम ऑर्गनायज केलो. ऑल द वे बरेचशे प्रॅक्टिशनर्स, माय ओल्ड फ्रेंड्स, हांव खूब जाणां कडेन पळयतालो, म्हाका सगळ्यां कडेन उलोवपाक मेळूना हांव गर्दी करता आसतना. डॉक्टर प्रभू वाळपयच्यान खंय रे दोतोर प्रभू वाळपय काय आशिल्लो मरे, भायल्यानूच गेलो. खूब जाण म्हाका त्या निमित्तांत मेळपाक मेळ्ळे, बरें दिसलें खूब जाणांक मेळूनय बी. ओके, बट एनी हांव हें सगळें करता आसतना हांव सदोदीत तुमच्या बरोबर आसा, एज अ चीफ मिनिस्टर म्हणूनय आसा आनी एज अ आयुर्वेदीक प्रॅक्टिशनर म्हणूनय आसा. त्या खातीर तुमी सगळ्यांनी हांवें ऑलरेडी सांगलां की हे विशय फुडें व्हरपा खातीर आनी इन फ्युचर सुद्दां म्हणजे अशा पद्दतीत काम करपा खातीर सदोदीत फुडें येवचें. योगायोगान म्हाका सांगपाक खूब खोस भोगता की आतां हांवें म्हणजे आय हॅव स्टार्टेड वन नर्सिंग कॉलेज विथ ANM GNM BSc नर्सिंग कॉलेज. I have started not by government, by my own institute also, which is the Sai Nursing Institute. We have started with the Bachelor of Naturopathic and Yogic Science BNYS course. Already आमी साखळेंत सुरवात केलो आनी Bachelor in Physiotherapy. That course also we have started in साखळे, म्हणजे रिसेंटली नवीन कॉलेज साखळेंत आमी सुरू केल्या. अशाच पद्दतीत वी अंडर द स्किल डेव्हलपमेंट कोर्सीस, पंचकर्मा असिस्टंट कोर्स, परत एक्सरे टेक्निशियन, ऑप्थॅल्मिक टेक्निशियन, डिप्लोमा इन मेडिकल लॅब टेक्निशियन्स, डिफरंट कोर्सीस ह्या सुरवात केल्या. सो दॅट आयुर्वेदाच्या उपरांत अशाच पद्दतीत वेगवेगळे म्हणजे मेडिकल सायडींतले वेगवेगळे गजाली जर आमी इनिशिएटिव्स घेतल्यो जाल्यारूच आमच्या पुराय परिसरांत जावपाक शकता. म्हणजे सगळ्या जाणांक तुमी प्रॅक्टीस करीत आसात ते अजुनूय बी खूब मोठ्या प्रमाणांत अशें इनोवेटीव काम जें आसा पळय न्ही तें इनोवेटीव काम करचें. इट इज नॉट ओन्ली द प्रॅक्टीस ओरिएंटेड, कारण खुबशे जाण भुरगे हे प्रॅक्टीस सोडूनय बी वेगवेगळी हेल्थ सॅक्टरांतले म्हणा किंवा इतर सॅक्टरांतले ही वेगवेगळी कामां करीत आसा. त्या हितूरूय बी इंट्रस्ट घेवचो आनी अशा पद्दतीत आमचे आयुर्वेद आनी होमिओपॅथीक ग्रॅज्युएट्स हे आयुश ग्रॅज्युएट्स हे फुडें येवपाची गरज आसा. आनी ते जर केले जाल्यार ते खूब बऱ्या पद्दतीत, कारण हांव सातत्यान सांगता कारण आमकां नाडी परीक्षा जमता, म्हणजे मनशाची नाडी आमकां वळखपाक कळटा. म्हणून तर लोकांक कितें जायें हें आमकां इजिली कळूंक शकता. त्या ती समाजाक कितें जायें हें जर आमी वळखलें जाल्यार तें आमी खूब बऱ्या पद्दतीत करपाक शकतले. ताजी इनिशिएटिव्स तुमी घेवची आनी सगळ्या जाणांनी एक आपलें वेगळ्या पद्दतीत ह्या भितर नांव करचें एकच मागता. वन्स अगेन आय स्पेशली कॉंग्रेच्युलेट एंड थँक यू फॉर द डॉक्टर मॅडम फॉर यू ऑल्सो ऑल द वे यू हॅड कम एंड यू आर गायडींग अस ऑन द रजिस्ट्रेशन प्रोसेस फॉर आवर प्रॅक्टिशनर्स. Congratulations and thanks behalf of my state. Thank you.